नमस्कार मंडळी, मी धनश्री शिंदे आणि मी आज हा व्हिडिओ बनवायचं कारण हेच आहे की मी फर्स्ट टाईम यूट्यूबची माझी जर्नी चालू केली आहे. मला खात्री आहे की तुम्हाला माझे व्हिडिओज आवडतील. आता तुम्ही माझे व्हिडिओ का बघायचे तर कारण मी हेच देईल की मला माहिती आहे मार्केटमध्ये भरपूर लोक टॅलेंटेड आहेत. 101 लोक, प्रॉपर एडिटिंग असते, प्रॉपर शूट्स असतं, प्रॉपर सॉन्ग असतं आणि माझ्या व्हिडिओजमध्ये मला असं फारसं काही करता येत नाही आहे कारण मला फार कोणाचा असं म्हणायला गेलं तर फार सपोर्ट नाही आहे आणि माझ्याकडे फारसे इक्विपमेंट्सही नाही आहे. माझा व्हिडिओ शूट करायला दुसरं कोणी नाही आहे जेणेकरून असं प्रॉपर येईल वगैरे. आणि माझा स्ट्रगल खरंच खूप रिअल आहे. खूप गोष्टीतनं फेस केल्यात मी आणि मला छान असं म्हणजे प्रॉपर चांगलं शिक्षण घेऊनही मला नोकरी करता येत नाही आहे माझ्या मुलीला बघायला कोण नसल्यामुळे. आणि त्याच्यामुळे मी शेवटी ह्या निर्णयावरती आली आहे आणि माझ्या घरचे मम्मी पप्पा खूप मागे लागलेले की करून बघ. तर मी करते आहे. तर मला खात्री आहे की तुमच्या सपोर्टमुळे मला यश मिळेल. प्लीज माझ्यावरती सपोर्ट करा, प्रेम करा. मला त्याची खूप गरज आहे आणि मी त्यासाठी तुमची कायम ऋणी राहील. आणि मी आता तुम्ही म्हणाल की तुझे व्हिडिओ वेगळे असे काय आहेत, तर वेगळं असं मी एवढंच म्हणेन की एकच भाजी आपण त्याच पद्धतीची खाऊन माणसाला कंटाळा येतो आणि दुसरं रोज वेगळं बनवायचं काय असा बायकांना खूप प्रश्न पडतो. मग तीच भाजी आपण कधी जर दुसऱ्यांच्या पद्धतीने बनवली तर नक्कीच चव बदलते. आणि एक उदाहरण मी देऊ शकते की कोकणातली माणसं आपली जी साधारण प्रत्येक कालवणामध्ये किंवा आमटीमध्ये खोबऱ्याचं वाटण त्यांच्यामध्ये जास्त प्रमाणात वापरलं जातं. आणि हेच मी कराडची आहे, सातारा कराड साईडची आहे, तर आमच्याकडे शेंगदाण्याचं कूट जास्त प्रमाणात वापरलं जातं. तर प्रत्येकाच्या चवीमध्ये पद्धतीमध्ये फरक असतो आणि आपल्याला सातारकडच्या माणसांना कधी दुसऱ्या कुठल्या पद्धतीचं जेवण दिलं तर नक्कीच आवडतं, तसं त्यांनाही आपली पद्धत आवडेल असं माझं मत आहे. आणि म्हणून मी हे व्हिडिओज बनवते आहे. माझ्या जरी साध्या सरळ रेसिपी असतील तरी तुम्ही विश्वास ठेवा, सगळ्या सोप्या आहेत आणि माझी पद्धत खूप सोपी आहे. अगदी कमी साहित्यांमध्ये चांगलं जास्तीत जास्त उत्तम असं कसं बनवता येईल हा माझा प्रयत्न असतो. आणि काही लोक खूप बाहेरचे वेगवेगळे मार्केटमधले मसालेच वापरतात, हे वापरतात. दरवेळेस मसालेदारच खाल्लं पाहिजे असं काही नाही, शरीरालाही ते चांगलं नसतं. त्याच्यामुळे म्हणून मी कमी साहित्यांमध्ये आणि जास्तीत जास्त चविष्ट असं काहीतरी बनवते आणि तेच मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करते. आणि मला खात्री आहे तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत असतील. जर माझा व्हिडिओ तुमच्या स्क्रीनवर येतो आहे, डिस्प्लेवरती येतो आहे, तर प्लीज सबस्क्राईब करा आणि तो शेअर करा. मला तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे. आणि आणखीन मला एक सांगायला आवडेल की ज्या काही मी माझ्या व्हिडिओ थ्रू मी शॉर्ट व्हिडिओ पण बनवते ज्याच्यामध्ये मी किचन टिप्स ज्या देते नॉर्मल कुठल्याही, की बाबा मिरच्या जास्त वेळ ताज्या टवटवीत कशा राहाव्यात, लिंबू ताजे कसे राहावेत, सुकून जाऊ नये म्हणून, किंवा अजून बरेच काही किचन टिप्स मी देते. तर त्या ज्या काही देते आहे त्या ट्रस्ट मी स्वतः अनुभवलेल्या आहेत आणि मी स्वतः त्या प्रॉपर बारकाईने मी केलेल्या आहेत आणि त्या मला उपयोगाला येतात. माझं जे काही नॉलेज आहे, मी जेवण छान बनवते ते मी तुमच्यापर्यंत शेअर करते, पोहोचवते. आणि मला ज्या टिप्स आहेत, ज्या ट्रिक आहेत त्या मी पण तुमच्यापर्यंत शेअर करते. मला वाटतं ज्या मला सोयीच्या गोष्टी आहेत त्या तुम्हालाही व्हाव्यात. आणि असे लाखो लोक आहेत, प्रत्येक जणांकडे काही ना काही आहे. या लाखोंच्या गर्दीमध्ये जर माझा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतोय तर नक्की सबस्क्राईब करा. तुमचं एक मत माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. आणि तुम्हाला जर आणखीन काही गोष्टी जाणून घ्यायच्या असतील तर नक्की कमेंटमध्ये सांगा. मी नक्की त्याही रेसिपीज सांगेल, कुठल्या कुठल्या टिप्स देईल. मला ज्या ज्या गोष्टी माहिती आहे, ज्ञात आहेत, त्या मी नक्की शेअर करेल तुमच्यासोबत. आणि मला प्लीज मी खूप स्वतःलाही मोटिवेट केलं आहे या गोष्टींसाठी. मी स्वतःही खूप पुढे येते. खूप साऱ्या नेगेटिव्ह कमेंट्स आलेले आहेत मला की आता तू एवढी शिकली आहेस, आता तू शिकून हे करणार का, एखादा कामधंदा बघ, नोकरी बघ. पण कितीही काही झालं तरी पैशाचं सोंग घेता येत नाही. आणि
काही खाजगी कारणांमुळे मला नोकरीला जाता येत नाही आहे असं म्हणलं तरी चालेल. आणि खरंच शिक्षण खूप छान झालं आहे माझं, पण नाही करता आलं मला ते. त्याची खंत मला कायम आहे जॉब. पण आता म्हटलं एक नशिबाला एक संधी देऊन बघूया. मी दिली आहे आणि तुम्ही मला त्याच्यामध्ये प्लीज यश मिळवून द्या. मला तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे. आणि अजून जसजशी दिवाळी येतील काय येतील वेगवेगळे व्हिडिओज मी टाकत जाईल, वेगवेगळ्या रेसिपीज मी तुमच्यापर्यंत शेअर करत जाईन. काही चुकत असेल, कुठे बाहेरून आवाज आला, जरा कुठे कमीच दिसते आहे जागा वगैरे, तर खरंच ॲडजस्ट करा. माझं घर फार छोटं आहे, माझं किचनही खूप छोटं आहे. जसं जमेल तसं मी तुमच्यापर्यंत जास्तीत जास्त गोष्टी प्रोव्हाइड करायचा प्रयत्न करते. आणि तुमचं जर प्रेम मला मिळत राहिलं तर मी आणखीन नवीन नवीन गोष्टी एक्सप्लोर करेल तुमच्यासमोर. आणि प्लीज कोणत्याही प्रकारचं तुम्ही मला वाईट हेतूने जज करू नका. आणि तुम्हाला जर खरंच एखादी गोष्ट माझी पटत नसेल तर तुम्ही मला सांगा, मी नक्की त्याच्यामध्ये इम्प्लिमेंट करायचा प्रयत्न करेन. आणि तुम्हाला माझे व्हिडिओज जर आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून माझे जे नवीन व्हिडिओ आहेत ते आले की तुमच्यापर्यंत ते आपोआप भेटतील. धन्यवाद. Thank you.